या शेतकऱ्याचे हातपाय बांधले, जोपर्यंत जीव जात नाही तोपर्यंत वार केले आणि मृतदेह खोल दरीमध्ये फेकून दिला. ही भयंकर घटना का घडली हे ऐकल्यानंतर आपण देखील याचा निषेध कराल. या शेतकऱ्याचे नाव आहे तुकाराम गव्हाणे. हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामधील बोदवड गावामधील रहिवासी. यांची स्वतःची 93 एकर शेती आहे. घरामध्ये भरपूर पैसा, शेती व्यवसायामध्ये जम बसलेला. गावामधील प्रत्येक व्यक्ती तुकाराम गव्हाणे यांना चांगलेच ओळखायचे. शनिवारी तुकाराम गव्हाणे मक्याचा माल दिला होता. त्याचे पैसे आणण्यासाठी दुपारी गेले, पण त्यानंतर ते घरी परतलेच नाही. घरातील मुलांनी, आईवडिलांनी त्यांचा भरपूर शोध घेतला, पण ते रात्र झाली तरी देखील सापडले नाही. रविवारी सकाळी तुकाराम गव्हाणे यांच्या मुलाच्या मोबाईलवरती फोन आला, माझं अपहरण झालंय, मला सोडण्यासाठी 1 कोटी रुपये घेऊन ये. छत्रपती संभाजीनगर एस टी स्टँडला बोलवलं. मुलगा कृष्णा तिथे गेला, पण तिथेही कोणी सापडलं नाही. ज्या आरोपींनी गव्हाणे यांचं अपहरण केलं होतं ते मुलगा कृष्णाला वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी सांगत होते. तरी देखील ना वडील सापडले, ना ज्यांनी अपहरण केलं ते सापडले. सापडला तो सोमवारी त्यांचा मृतदेह, तेही खोलदरीमध्ये. तुकाराम गव्हाणे यांच्याबरोबर नेमकं काय घडलं हे पाहण्यासाठी आपण लॉंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो आपण पाहू शकतात. शॉर्ट व्हिडिओमध्ये एवढी माहिती सांगता येणार नाही.